नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे शहरातून चालवले जाणारे बनावट फिजिओथेरपीचे शिक्षण देणारे एक रॅकेट राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष मर्जिया शानू पठाण यांनी उघडकीस आणले. महाराष्ट्रातील विद्यापीठांमधून पदवी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन देऊन ठाण्यातील CEDP स्किल्ड इन्स्टिट्यूटकडून झारखंड, आसाम, सिक्कीम येथील 2 खोल्यांच्या कथित विद्यापीठांचे प्रमाणपत्र दिलं जात होतं. या इन्स्टिट्यूटवरती कारवाई करून फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान भरून काढावे अशी मागणी मर्जिया पठाण यांनी केली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया पठाण यांच्याकडे मुंबई, ठाणे, कल्याण इत्यादी भागातील विद्यार्थ्यांनी होत असलेल्या फसवणुकीबाबत कैफियत मांडली होती. या संदर्भात माहिती घेतल्यानंतर सदर CEDP स्किल्ड इन्स्टिट्यूटकडून ज्या विद्यापीठांचे प्रमाणपत्र दिलं जात आहे त्या विद्यापीठांना विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यताच नसल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे मर्जिया पठाण यांनी आज ठाण्यातील राम मारुती रोड येथील CEDP स्किल्ड इन्स्टिट्यूटवरती धडक दिली. संस्थेच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. या संदर्भात पठाण यांनी सांगितलं की CEDP स्किल्ड इन्स्टिट्यूट फक्त फसवणूक करत आहेत. 10वी 12वी नापास विद्यार्थ्यांना येथे बनावट कागदपत्र तयार करून प्रवेश दिला जात आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही त्या विद्यार्थ्यांना येथे प्रवेश दिला जात असून महाराष्ट्रातील विद्यापीठांचं पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल असं यावेळी सांगितलं जातं. विशेष म्हणजे शैक्षणिक शुल्क घेतल्यानंतर या मुलांचे प्रवेश झारखंड, आसाम, सिक्कीम इत्यादी ठिकाणी करण्यात येतात. एज्युकेशन लोनसाठी बनावट सह्या करून अर्ज काढण्यात येत आहेत. कॅपिटल नावाच्या विद्यापीठांशी या CEDP स्किल्ड इन्स्टिट्यूटचा टायअप असून त्या माध्यमातून पदवी प्रमाणपत्र दिलं जात आहे. हा मोठा शैक्षणिक घोटाळा असून या संदर्भात आपण पोलीस प्रशासनाशी संपर्क साधत आहोत. जर कारवाई झाली नाही तर आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही यावेळी पठाण यांनी दिला आहे. पिछले कुछ हफ्तों से CEDP के अलग अलग महाराष्ट्र के अलग अलग कोने से बच्चे मेरे पास आ रहे थे. हाल ही में मुझे राष्ट्रवादी कांग्रेस की स्टूडेंट विंग प्रेसिडेंट की वर्किंग प्रेसिडेंट की पद दी गई है. तो उसके बाद से काफ़ी सारे जो युवक हैं, कोई कुर्ला के, कोई गोवंडी के, कोई भिवंडी के, कोई मुमरा के, कहाँ के स्टूडेंट्स हमारे पास आ रहे थे कि CEDP ये एक इंस्टीट्यूट है थाने में, प्राइवेट इंस्टीट्यूट है. इनके बारे में इनका स्टूडेंट्सों का, युवकों का ऐसा कहना है कि ये इंस्टीट्यूट बहुत बड़ा खेल कर रही है युवकों के फ्यूचर के साथ, महाराष्ट्र के युवकों के फ्यूचर के साथ बहुत बड़ा खेल कर रही है. इनकी 3 में ऐसे तो बहुत सारी बातें हैं, बट मैं आपको 3 इंपॉर्टेंट चीज़ें आपकी इनको बता दूं. ये युवकों के जो जितने भी स्टूडेंट्स हैं इनको पहले 11,000 की स्कीम का लालच देती है. फिर जब युवक इनके पास पहुँचते हैं तो ये इनको 4 लाख 5 लाख की स्कीम बताती है कि 3-4 साल का कोर्स है, इसमें हम आपको लोन देंगे, आपको महाराष्ट्र की फिजियोथेरेपी और ये सब जो मेडिकल डिपार्टमेंट की डिग्रीज है, जो कोर्सेज है, वो हम आपको फुलफिल करके देंगे, पर हम आपको महाराष्ट्र की डिग्री देंगे उसके कोर्स की. फिर उसके बाद जब बच्चे एडमिशन कर लेते हैं, बच्चों के नाम पे उनके फेक सिग्नेचर्स करके ये लोग लोन पास करवाते हैं. वो लोन का बैंक भी इधर का नहीं है, कहीं का भी, कहीं बैंगलोर से ये लोग करवाते हैं, बच्चों के नाम पे लोन करवा देते हैं. उसके बाद ये लोग जब बच्चों को पता चलता है कि ये लोग महाराष्ट्र की डिग्री नहीं दे रहे, झारखंड की, आसाम की, सिक्किम की, ये सारी डिग्री इन लोगों को देना रहता है बच्चों को पागल बना करके. जब बच्चे एडमिशन कैंसिल कराने के लिए जाते हैं तो ये लोग एडमिशन और डॉक्यूमेंट देने के लिए 25,000, 35,000, 40,000 अलग अलग स्टूडेंट से मांगते हैं. ये ऐसा बच्चों के साथ खिलवाड़ करे आणि मी महाराष्ट्रांचे युवका सोबत असा खिलवाड होऊ देणार नाही. माझं नाव गौरी गावकर आहे. मी इथे ठाण्यातलीच आहे. ॲक्च्युली मला ह्या इन्स्टिट्यूटबद्दल सोशल मीडिया थ्रू समजलेलं आणि गुगलवरती जर आपण सर्च करतो बेस्ट फिजिओथेरपी युनिव्हर्सिटी तर हीच इन्स्टिट्यूट येते. आणि जर आपण पुण्यातलं सर्च केलं तरी पण हीच येते. आणि आम्हाला ह्या लोकांनी आधी सांगितलेलं की आम्हाला ही लोक माधव युनिव्हर्सिटी देतील राजस्थानमधली, आणि नंतर त्या लोकांनी चेंज केलं, SKD करून युनिव्हर्सिटी दिली. त्याच्यानंतर परत या लोकांनी आता कॅपिटल युनिव्हर्सिटी दिली आहे. म्हणजे ही लोक 10 वेळा युनिव्हर्सिटी चेंज करतात. आणि आधीचे पण सेकंड इयरचे जे स्टुडंट्स होते त्याच्यातले जेवढे पण स्टुडंट्स होते सगळे निघून गेलेत. फक्त 4-5 स्टुडंट्स बाकी आहेत.
आणि हे लोक आमच्याकडून सगळे म्हणजे डॉक्युमेंट्स रिटर्न घ्यायचे पण पैसे मागत आहेत, सगळं जे काय प्रोसेस आहे त्याचे पैसे मागत आहेत. आणि जे मॅनेजर आहेत इकडचे CDPचे एवढ्या आमच्याशी एवढ्या घाण टोनमध्ये बोलतात की काय बोलायचं, म्हणजे त्यांना रिस्पेक्टच नाही आहे की स्टुडंट्सशी कसं बोलायचं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. दरवर्षीप्रमाणे दिवाळीनिमित्त दिवाळी पहाटचं आयोजन दिव्यांग कला केंद्रामध्ये करण्यात आलं होतं. यावेळी दिव्यांग कला केंद्रातील सगळ्या मुलांनी एकत्र येऊन या दिवाळी पहाटचा आनंद घेतला. या विशेष मुलांनी या ठिकाणी वासुदेव नृत्य, लावणी, कोळी नृत्य त्याचबरोबर अशा अनेक करमणूक प्रधान सादरीकरणाची विशेष मेजवानी प्रेक्षकांना अनुभवायला दिली. अभिनय कट्ट्याच्या गायकांचे गायन, बालक पालक संस्कार वर्गातील मुलांचं सादरीकरण, दिवाळी अंकाचं प्रकाशन, खाऊ वाटप, दिवाळीच्या कलाविष्कारांच्या तसेच खऱ्या फराळाचा आस्वाद घेण्यासाठी तसेच या दिव्यांग मुलांसोबत विशेष दिवाळी साजरी करण्यात आली. अभिनय कट्टा दिव्यांग कला केंद्र, श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र, जिजामाता उद्यान, भास्कर कॉलनी, नौपाडा येथे हा उपक्रम अध्यक्ष किरण विष्णू नागती यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांची देखील येथे उपस्थित लाभली. तसेच ठाणेकर नागरिक देखील मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. अशा प्रकारे अनोख्या पद्धतीने या ठिकाणी विविध प्रकारचे उपक्रम सादर करीत दिवाळी पहाट साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण विशेष मुलांना घेऊन दिव्यांग कला केंद्रातल्या ही दिवाळी पहाट करत असतो. आणि त्यामागचं कारणच ते असतं की ही पहाट एक वेगळा मेसेज घेऊन येते, संदेश देते. समाजाला एका संदेशाची गरज आहे. आज जे काही आजूबाजूला घडत असतं, कधी कधी आपण म्हणतो ना की इथे चुकीचं घडलं, तिथे चुकीचं घडलं, तर ह्या सगळ्याच विकृत मानसिकतेवर कुठेतरी मला असं वाटतं आपल्या संस्कार संस्कृतीचा कुठेतरी पगडा असायला पाहिजे. आणि तो सांगण्याचा प्रयत्न दिवाळीच्या माध्यमातून करतो. दिवाळी आनंद समाधान घेऊन येत असते, पण ही दिवाळी विशेष करून आपल्याला एक वेगळं शहाणपण शिकवते. कारण ही दिव्यांग मुलं ज्या पद्धतीनं सादरीकरण करतात आणि त्यांच्यातल्या कुठेतरी कलागुणांना वाव देण्यासाठीचा पण हा एक प्रयत्न असतो. आणि प्रत्येक जण मिळून, इथे आमचे अण्णा आहेत, भास्कर पाटील साहेब आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनात खरं तर ही तेव्हा संस्था सुरू झाली, म्हणजे आज 25 ते 30 वर्ष झाली, 10 वर्ष झाली आज दिव्यांग कला केंद्राचं आपण इथे केंद्र चालवतोय. आणि ती मुलं ज्या पद्धतीनं परफॉर्म करतात, मला असं वाटतं विशेष मुलांची ही विशेष दिवाळी प्रत्येकाला आनंद देते, पण प्रत्येकाला कुठेतरी माणसातल्या त्यांच्या देवाकडून दर्शन सुद्धा देते आणि आशीर्वाद सुद्धा देते. दीपावलीच्या निमित्ताने समाजसेवक राजेश लोखंडे यांनी आपल्या परिवारासह आणि समाजसेवक नेहल छेडा यांच्यासोबत ठाण्यातील मनोरुग्णालयामध्ये एक विशेष सामाजिक उपक्रम राबविला. आज ठाण्यातील मनोरुग्णालयामध्ये त्यांनी दिवाळी साजरी केली. या मनोरुग्णालयातील 750 मनोरुग्णांना या ठिकाणी दीपावलीच्या निमित्त फराळाचं वाटप करून त्यांना सणासुदीच्या वातावरणाच्या आनंदाची सुरुवात करून देण्यात आलेली आहे. या उपक्रमामागील उद्देश म्हणजे रुग्णांना आनंद आणि प्रेमाची अनुभूती देणे होता.
रुग्णांसाठी लाडू, चकली, करंजी आणि मिठाई यांसारख्या पारंपरिक फराळाच्या पदार्थांचं वाटप येथे करण्यात आलं. समाजातील दुर्बल घटकांसोबत सण साजरा करण्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी लोखंडे कुटुंब आणि नेहल छेडा यांनी पुढाकार घेतला आहे. या अनोख्या उपक्रमामुळे मनोरुग्णालयातील रुग्णांच्या चेहऱ्यावरती आनंदाची झलक पाहायला मिळाली. समाजसेवेतील योगदानासाठी राजेश लोखंडे आणि नेहल छेडा यांचं कौतुक देखील करण्यात आलं. त्यांच्या या उपक्रमामुळे दीपावलीच्या सणाचा खरा अर्थ समाजात पोचला असून इतर नागरिकांनी देखील असे सामाजिक उपक्रम राबवावेत असं राजेश लोखंडे यांनी आवाहन देखील यावेळी केलं आहे. सर्व भावनांना मी विनंती करते की आपला फराळाची सोय आपल्याला मिळाली आहे तर इथे येऊन पुन्हा बसायचं आहे पाठीमागून समोर येऊन. दुसरीकडे जाऊ नका तुमच्या इकडे बघा. दरवर्षी आपण वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करत असतो. मी माझ्या प्रभागामध्ये कोरोनानंतरची पहिली दिवाळी 3000 लोकांना 9 टन दिवाळीचं साहित्य वाटून साजरी केली होती. यावर्षी मी ठरवलं होतं की वेगळी दिवाळी साजरी करायची. त्याप्रमाणे मनोरुग्णालयामधील 750 जे रुग्ण आहे त्या रुग्णांसाठी आम्ही दिवाळी फराळ देऊन साजरी करायची ठरवली होती. त्यानुसार आज हा प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. मी आणि माझे सहयोगी नेलजी छेडा आम्ही दोघांनी संयुक्तरित्या आज आमच्या दोघांचे कुटुंब इथे हजर आहे आणि आम्ही दोघांनी हा प्रोग्राम उपस्थित केला होता इथे आणि साजरा केला मोठ्या प्रमाणात. लोक कुटुंबाबरोबर दिवाळी साजरा करतात. आम्ही मनोरुग्णांबरोबर दिवाळी साजरी केली. त्याचा आनंद खूप वेगळा आज भेटतोय मला. दिवाळी साजरा करताना एकच भावना होती का आज हे जे मनोरुग्ण आहे हे वर्षानुवर्षे इथे रुग्णालयामध्ये असतात. कित्येक रुग्ण तर असे आहे की अक्षरशः इथे ॲडमिट झाल्यानंतर इथेच मृत पावतात. ते बरे झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातले घ्यायला सुद्धा येत नाही अशी परिस्थिती असते. मग ह्या रुग्णांबरोबर दिवाळी साजरी करून त्यांना कुटुंबामध्ये आपण असल्याचा एक आनंद मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात काँग्रेसच्या वतीने बंडखोरीचं चित्र उभं राहिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात महाविकास आघाडीने ठाकरे गटाचे केदार दिघे यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज शिंदे यांनी अपक्ष उमेदवारीसाठी आपला अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने मनोज शिंदे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. शिंदे यांच्या निर्णयामुळे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात काँग्रेससाठी एक नवा पेच निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळून आल्याने स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. तर या बंडखोरीमुळे निवडणूक प्रक्रियेवरती काय परिणाम होईल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. त्याचबरोबर हा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मनोज शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया देखील व्यक्त केली आहे. काँग्रेसला ठिकठिकाणी डावलल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर काँग्रेसचे कार्यकर्ते माझाच प्रचार करतील असं मत देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं आहे. राहुल गांधी आगे बढ़ो, सोनिया गांधी आगे बढ़ो, या ठिकाणी मी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अर्ज भरत आहे आणि मुळात आपल्याला माहिती आहे की आघाडीचा धर्मवता आघाडीच्या माध्यमातून चर्चा चालू असताना निर्णय न होता देखील आघाडीच्या काही घटक पक्षाने मग उभाटा असू दे किंवा पवार असू दे या लोकांनी आपापल्या पक्षातल्या काही लोकांना अधिकृत एबी फॉर्म दिलेले आहेत. ज्यावेळेला निर्णय न होता अशा प्रकारचा एबी फॉर्म दिला ह्या आधी देखील लोकसभेला
सांगलीमधून रोहित पाटलांना पण देखील अशा प्रकारचा फॉर्म दिला आणि त्या ठिकाणी आम्हाला आमच्या पक्षाचं अस्तित्व दाखवावं लागलं प्रखरतेने आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी रोहित पाटील आमचे निवडून आलेले आहेत. त्याचप्रमाणे आज आघाडीचा धर्म न पडता अशा प्रकारचं जर तिकीट वाटप होत असेल तर आमच्या कोकणातल्या सर्व लोकांनी ठरवले की आम्ही फॉर्म भरणार काँग्रेसच्या माध्यमातून. तशा प्रकारचे संकेत ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे आमचे पदाधिकारी नेते महाराष्ट्राचे पदाधिकारी यांनी आम्हाला ते संकेत दिलेले, त्यामुळे आम्ही हा फॉर्म भरतो आहोत आणि मला पूर्ण शाश्वती आहे हे सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते माझ्या मागे उभे राहून हा विजय आमचा निश्चित असेल. आज लोकसभेपासून हे चालले, लोकसभेला पण कोकणावर अन्याय केला गेला, विधानसभेला देखील आमच्यावर अन्याय केला गेला. ठाण्यामध्ये, वाशीमध्ये, अन्य ठिकाणी कुठल्या प्रकारे आम्हाला अजून सीटा दिलेल्या नाहीत. त्याच्यामुळे जी 5 वर्षे कार्यकर्ता एखादा प्रभाग, एखादा विभाग, एखादा असेंब्लीचा मतदारसंघ मेहनत करून खर्च करून डेव्हलप करत असतो, तो प्रयत्न करत असतो आणि आयत्या त्या ठिकाणी आयते नेते येऊन आम्हाला त्या अशा प्रकारचा नेहमीच कार्यकर्त्यांना खच्चीकरण करण्याचं काम आघाडीच्या घटकाच्या पक्षाच्या माध्यमातून होतात आणि त्याच्यामुळे हा आमचा कोकणातला निर्णय आहे. या वेळेला आम्ही सांगली पॅटर्न वापरून काँग्रेसच्या प्रत्येक उमेदवाराला उभं राहतील, त्याप्रमाणेच मला देखील सर्व उमेदवार निवडून आणून देतील अशा प्रकारचा माझा भाव आहे. कारागृहात शिक्षा भोगणारा बंदी हा देखील माणूस असून समाजाचा एक घटक आहे. बंदी भविष्यात कारागृहाबाहेर पडल्यानंतर त्याच्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी कौशल्य असावे या हेतूने कारागृहाचे ध्येय सुधारणा व पुनर्वसन या दृष्टिकोनातून कारागृहाच्या कारखाना विभागात व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं. तसेच महिला बंद्यांकडून आकर्षक पणती, तोरण, हस्तकलेच्या वस्तू तयार करण्यास प्रयास व पुरुष बंद्यांकडून आकाशकंदील तयार करण्यास सत्संग फाउंडेशन व वात्सल्य ट्रस्ट या अशासकीय संस्थेकडून योगदान देण्यात येते. कारागृहात बंद्यांचे कौशल्य समाजापुढे यावे या उद्देशाने बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी कारागृह निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री दरवर्षीप्रमाणे दिवाळी मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं. दिवाळी मेळाव्यानिमित्त कारागृह निर्मित वस्तू प्रदर्शन विक्री केंद्राचं उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचं कौतुक करून सर्व जनतेला या वस्तू खरेदी करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच जास्तीत जास्त बंद्यांनी रोजगारविमुख व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना कारागृहातून बाहेर गेल्यावरती उपजीविकेचा मार्ग तयार होऊन बंद्यांच्या आयुष्यात प्रकाश पर्व येईल. आधुनिक यंत्रसामग्री नसताना देखील उपलब्ध साधन सामुग्रीवरती या बंद्यांनी दर्जेदार उत्पादन तयार केलं आहे. बंद्यांच्या या उद्यमशीलतेचे कौतुक करून बंद्यांकरिता राबवण्यात येणाऱ्या उपक्रम प्रशिक्षणाबाबत कारागृह प्रशासन व अशासकीय संस्थेचे अभिनंदन केले. या माध्यमातून दिवाळी आनंदाच्या सणानिमित्त बंद्यांच्या आयुष्यात आशेचा आणि आनंदाचा प्रकाश पडेल अशी अपेक्षा व्यक्त करून सर्व बंदी बांधवांना दिवाळीच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.